नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व राशनधारकांना एक महत्त्वाची अपडेट आहे. आता सर्व राशनधारकांचे राशन कार्ड येथे अपडेट करणे चालू झालेले आहे. मित्रांनो, आता येथे शेवटची तारीख येते राशन कार्डची दिलेली आहे. या तारखेमध्ये जर आपण येथे अपडेट केले नाही तर आपले राशन कार्ड येथे पूर्णपणे बंद होईल आणि बंद झाल्यानंतर आपल्याला काय याबद्दल येथे अडचणी येऊ शकतात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार. त्याआधी मित्रांनो, या चॅनलवरती या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील. तर चला बघूया रेशनधारकांना अपडेट रेशन कार्ड करण्याची तारीख काय आहे आणि फायदे तोटे जाणून घेऊया. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी मुदत ही केंद्र सरकारने वाढवली असून ही मुदत अगोदर 30 जूनपर्यंत दिलेली होती, परंतु ती मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांसाठी केंद्र सरकारने वाढवण्यात आलेली आहे. तसेच या निर्णयाच्या मागे रेशन कार्डमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना या यादीमधून काढून टाकणे आणि जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत रेशन पोहोचवणे हा यामागील महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश आहे. हा केंद्र सरकारचा आहे. या संदर्भात अन्न व नागरिक वितरण विभाग यांच्या माध्यमातून एक सूचना अधिक जाहीर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, येथे राशन कार्ड अपडेट करण्याचे महत्त्व यामध्ये वन नेशन व वन रेशन या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे एकमेकांसोबत लिंक करणे हे गरजेचे केले आहे. त्यासंबंधीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीचे रेशन कार्ड बंद करणे, एका व्यतिरिक्त जास्त कार्ड असणाऱ्या नागरिक आणि त्यांच्यावर हे नियंत्रण देखील ठेवणे, जास्तीत जास्त रेशन हे गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे, अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून रेशन नागरिक घेताय का त्या प्रथेला देखील आळा घालणे, याबाबतचे सर्व महत्त्व यामध्ये दिलेले आहेत. जर आपण रेशन कार्ड अपडेट केले नाही तर रेशन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर काय परिणाम होतील ते बघूया. 30 सप्टेंबरपर्यंत जे नागरिक स्वतःचे रेशन कार्ड हे आधार कार्डशी सोबत लिंक करणार नाही त्यांच्यासाठी पुढील प्रकारची गंभीर असे परिणाम होऊ शकतात. 30 सप्टेंबरपासून नागरिकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येईल. 2. रेशन कार्ड हे तुम्हाला पुन्हा भविष्यामध्ये सुरू करण्यासाठी अधिक मोठ्या किचकट प्रक्रिया कराव्या लागेल. 3. आणि महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या असणाऱ्या सरकारी योजना यांचा देखील नागरिकांना लाभ मिळवण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने येते आपण जर रेशन कार्ड अपडेट करणार नाही, रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणार नाही तर आपल्याला येथे या गोष्टीचा येथे सामना करावा लागेल. लवकरात लवकर आपण रेशन कार्ड अपडेट व लिंक करून घ्यावे. तर अशी छोटीशी रेशनधारकांना महत्त्वाची अपडेट होती. जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.